आणि यानंतर बघणार आहोत काही राजकीय बातम्या। निवडणुकीमध्ये शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसं उत्तर देऊ, प्रत्येकाचा सन्मान ठेवून ताकदीनुसार जागा द्या, आगामी निवडणुकांवर शंभूराज देसाई यांचं हे विधान। शिवसैनिकांची काम करण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे, म्हणून मी आक्रमक असं नाही, पण मी एवढंच म्हटलं की आमच्या शिवसैनिकांना डिवचायचा जर कोणी प्रयत्न केला तर मग त्याला सुद्धा आम्ही तसंच तसं उत्तर देऊ। 20% कमिशन हे परिणय फुकेंचं वक्तव्य बालिशपणाचं। परिणय फुकेंच्या विधानावर शिंदेच्या सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांचा पलटवार। भंडारा जिल्ह्यासोबत संबंध नसताना वारंवार फुकेतल्या राजकारणात हस्तक्षेप करतात असाही भोंडेकरांचा आरोप। याचा काय संबंध भंडारा जिल्ह्याशी? हे कोणते भंडारा जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत? मुळात त्यांना ते टेंडर करू द्यायचे नव्हते, निधी करू द्यायचा नव्हता, म्हणून ते रद्द केला। अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड। 22हून जास्त सदस्य संघटनांचा पाठिंबा। महायुतीमधील समन्वयासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या गटाला काही पदं देण्याचा निर्णय। खेळ आणि खेळाडूंचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या मान्यवरांना अधिकचं महत्त्व देऊन, वेटेज देऊन आम्ही ही 29 लोकांची यादी आज जाहीर केलेली आहे। महायुतीतच प्रचंड धुसफूस। एमओएच्या निवडणुकीसाठी सुद्धा अजितदादांना 2दा बैठका घ्याव्या लागतायत असा रोहित पवार यांचा ट्विट करत टोला। भाजपसाठी दोन्ही मित्रपक्षांची युटिलिटी संपली अशी देखील चिन्ह हा लगावला टोला। एमसीए निवडणुकीमध्ये शेलारांना स्थान न मिळावं यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली जात आहे। सामनाच्या रोखठोकमधून आता हा दावा। एमसीए निवडणुकीमध्ये शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांची पडद्यामागे युती झाल्याचा देखील दावा। शेलार पवारांसोबत युतीमध्ये निवडणूक लढण्यासाठी प्रचंड आग्रही। मंत्रिपद असल्यानं शेलारांना एमसीए निवडणूक लढवता येणार नाही अशी माझी माहिती। शेलारच फडणवीसांसोबत बोलून उमेदवाराबाबत ठरवत असतात, दरेकरांची प्रतिक्रिया। आशिष शेलार साहेब यांना निवडणूक लढवता येत नाही असं माझ्या माहितीप्रमाणे आहे, कारण ते मंत्री आहेत आणि 2 लाभाची पदं असा काहीतरी विषय आहे। आशिष शेलारच एमसीएचं त्या ठिकाणी आमचं नेतृत्व करतात। पुणे पदवीधरसाठी भाजपकडून शरद लाड यांना उमेदवारी। चंद्रकांत पाटलांची घोषणा, तर पुणे पदवीधरची जागा सोडण्यासाठी आम्ही आग्रह करू, हसन मुश्रीफ यांची ही माहिती। बंडखोरी केली तेव्हा बालाजी कल्याणकरांना देखील घेऊन गेलो होतो, तेव्हा कल्याणकर घाबरून म्हणाले की हॉटेलवरून उडी मारतो। मंत्री संजय शिरसाट यांचं नांदेडमध्ये वक्तव्य। आम्ही बंडखोरी केली त्या टायमाला ह्याला आम्ही घेऊन गेलो होतो। चुकून झालं आमदार आम्हाला घेऊन चालले, एकदा तर म्हणते हॉटेलच्या वरून उडीच मारतो।